हे पूर्णवैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विरसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री भूर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास यसे जोया जना उधरली। आज आपला अर्धा दासबोध पूर्ण होणार आहे। 10व्या दशकातला 10वा समास आज आपण अभ्यासणार आहोत। खरं तर नवीन विषय काहीच नाही आहे। समासाचं नाव पण चलाचल निरूपण, चल आणि अचल, सार आणि असार हे सगळे शब्द आता आपल्या परिचयाचे आहेत। हे दृश्य जग आणि या दृश्य जगाला चालवणारा जो ईश्वर, परमात्मा, परमेश्वर जे काही आपण म्हणतो तो दिसत नाही, पण तो सगळं करतो। जे दिसतं ते सगळं खोटं असतं। अशा सगळ्या गोष्टी आपण खरं म्हणजे आता शिकलो आहे या 10 दशकामध्ये। तर एका अर्थाने थोडंसं ह्या 10 दशकातलं सारांशच पुन्हा समर्थ सांगतात की काय असं आपल्याला वाटेल। मोठा समास आहे, 68 ओव्या आहेत, पण त्या 68 ओव्यांमध्ये नवीन काही सांगितलेलं नाही। शिक्षक आहेत समर्थ, त्यामुळे झालेला विषय पुन्हा एकदा लोकांसमोर मांडावा अशा पद्धतीनं या समासात त्यांनी नाव चल अचल निरूपण दिलं आहे। पण सार काय, असार काय, दृश्य जग काय, ते दृश्य जग चालवणारा परमात्मा म्हणजे काय याचाच विचार परत केला आहे। निरनिराळ्या पद्धतीने एखादा मुद्दा पटवून द्यायचा झाला की कसं होतं तर हे ते आपल्याला कळेल की एकाच ईश्वराला, म्हणजे असं आपण आपला हिंदू देश हिंदुस्थान म्हटलं की आपण पुरुषवाचक शब्द वापरतो, पण तेच आपण भारत माता म्हटलं की त्याच देशाला आपण स्त्रीवाचक म्हणतो। तसं या ईश्वर परमात्म्याची ओळख समर्थ आपल्याला आज करून देणार आहेत, विविध नावांनी करून देणार आहेत। सगळ्या प्रकारची नावं आहेत, म्हणजे पुस्तक नावंसुद्धा आहेत त्या अशा नावांनी, कारण त्याची एकच एक असं दाखवता येणारी गोष्ट नाही ना, त्यामुळे वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला ह्या दृश्य जगाची पण आणि पर्यायानं भगवंताची पण ओळख आपल्याला करून देणार आहे। त्यामुळे थोडंसं गंमतशीर वाटतं आपल्याला की एवढी यादीच्या यादी आपल्याला दिली, अरे खरंच हे सगळं म्हणजे एकच आहे, सगळं म्हणजे एकच आहे असं पुन्हा ते आपल्याला सांगत आहेत। तेव्हा ज्याला जे ब्रह्माचं वर्णन ब्रह्म आपण म्हणतो आहे, यापूर्वी पण आपण पाहिलं की त्याला अगदी उपमास द्यायची म्हटली तर आकाशाची दिली आहे की ब्रह्म कसं आहे तर आकाशाचं काय, आकाशासारखं का म्हटलं तर जे अगदी विराट आहे, भव्य आहे, पोकळीच आहे म्हटलं तर आहे, म्हटलं तर जेवढं आपण जावं तर आणखी उंच उंचच आहे। त्यामुळे आपण ते एक जाणवण्याची गोष्ट दिसते, पण ते दिसण्यापेक्षा सुद्धा जाणवणं अशा अर्थाने आपण आकाशाकडे पाहतो। तर त्या ब्रह्मालासुद्धा जाणवणं हे कळण्यासाठी, ब्रह्म म्हणजे काय तर ती जाणण्याची गोष्ट आहे बाबा, यासाठी एकदा आकाशासारखी उपमा देतात नाही, यशातला भाग नाही, पण सांगायचं त्याच्यामुळे तेच असतं की त्याच्यात बदल न होणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे ब्रह्म आहे। आपण वारंवार समर्थांच्या शिष्याची गोष्ट घेतो वाटीभर ब्रह्माची, ती आठवायची की ब्रह्म म्हणजे काय ते आहेच ना सगळीकडे भरलेलं, मग रिकामी वाटी करून द्या म्हणजे मी भरून देतो असा जो निरोप समर्थांनी पाठवला त्याचा अर्थच तो आहे की रिकामं नाहीच आहे काही, सगळीकडे ते ब्रह्म भरलेलंच आहे। मग या ब्रह्माच्याबद्दल बोलताना आपण अनेकदा पाहिलं की ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी तो परब्रह्म परमात्मा होता, मग त्याच्यातून मूळ माया, मग त्या मूळ मायेमधून चंचल वायू आणि मग ती जाणीव। तर वायू म्हणजे काय तो सुद्धा आपल्याला दिसत नाही, पण परिणाम आपल्याला दिसतो। आपण अनेकदा त्याचं उदाहरण पाहिलं की वारा म्हणजे काय तो काही दाखवता येणार नाही, पण वाऱ्याचा परिणाम आपल्याला दिसतो। आपण म्हणतो छान झुळूक आली, छान चाफ्याच्या फुलाचा वास आला, उदबत्तीचा छान गंध आला, असे आपण लक्षणं सांगू, परिणाम सांगू, पण आपल्याला वारा नाही दाखवता येणार, वाऱ्याचा परिणाम दिसतो। तसं या ब्रह्माबद्दलचं वर्णन आपल्याला अनेक वेळा अनेक पद्धतीनं समर्थांनी करून दाखवलं। आणि मग त्याची निर्णय नावं की हे प्रत्यक्ष असणारं चल अचल सार असार तसं दृश्य जग पण आणि ही परमात्मा परमेश्वर हे पण, याला त्यांनी आपल्याला म्हटलं की शिव आहे, शक्ती आहे, पुरुष आहे, प्रकृती आहे, अशा सगळ्यांनी मिळून हे सगळं झालेलं आहे। आणि या सगळ्याला ओळखणं जाणवणं सारखं सारखं सांगून आपल्या लक्षात येईल की अरे आपण या दृश्य जगात अडकतोय ना, हे काही खरं नाही आहे बरं, एवढ्यासाठी हे सगळं आहे। आता असं सांगितलं तरी दृश्य जग काही सोडून राहता येणार नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये किती अडकायचं किंवा त्याचा परिणाम किती करून घ्यायचा, किती आपण त्याच्यापासून अलिप्त स्वतःला ठेवायचं, हे सगळं कळावं यासाठी समर्थ हा विचार आपल्याला सांगतात।
त्यामुळे आपल्याला कळेल की सगळी सर्व सृष्टी जी आहे ती सगळी चल आहे आणि तो अंतरात्मा परमेश्वर जो आहे तो अचल आहे, तो आहेच आहे, तो हलणारा नाही आहे. तो आपण ओळखायला म्हणून त्यांनी आपल्याला हे नाव दिलेलं आहे. साधारणपणानं 16 ते 22 ओव्या या ईश्वराची पुरुषवाचक नावं आहेत. 23 ते 29 ओव्यांमध्ये मूळ मायेची स्त्रीवाचक नावं आहेत आणि नपुसक नावं पण 30 ते 32 आहेत. कधीतरी समाज जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला म्हणजे एका अर्थाने या सगळ्या ओव्या म्हणजे एक यादी दिलेली आहे नावांची. त्यामुळे दिसायला जरी 68 ओव्यांचा समास असला तरी या 16 ते 32 ओव्या या नुसती यादी देणारा एकूण आपल्याला त्या परमात्म्याचं स्वरूप कळावं यासाठी दिलेल्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला आता हे सगळ्यांना कळलं आहे की दृश्य जग हे त्या परमेश्वराच्या अधिष्ठानावर आहे. जसं आपण या पिंडाबद्दल म्हणतो की आपण जिवंत असल्याची खूण काय, ते चैतन्यामुळे आपण बोलतो आहे, चैतन्यामुळे आपण ऐकतो आहे, जिवंत आहोत ती जी खूण आहे दाखवता नाही येणार आहे, पण ती आहे म्हणून आपण हे सगळं करू शकतो आहे, इकडून तिकडे जाऊ शकतो आहे, बोलू शकतो आहे, आपला मुद्दा पटवू शकतो आहे, वाचू शकतो आहे, खाऊ पिऊ शकतो आहे, झोपू शकतो आहे. हे सगळं आपण का करू शकतो आहे? आतलं चैतन्य आहे म्हणून. ते नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. तसंच या विश्वाचं पण आहे. तो परमात्मा आहे म्हणून हे विश्व चाललं आहे. परमात्मा नसेल तर विश्व कसं चालेल? अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला करायला सांगितला. म्हणून त्या अंतरात्म्याला सार म्हटलं आणि हा सगळा जो पसार आहे त्याला असार म्हटलं. साधकांनी मग काय करावं? आता शेवटी प्रश्न आपल्यावर येतो की हे तर आहे, हे आपल्याला कळतं आहे. मग साधकांनी हे सगळं लक्षात घेण्यासाठी दृश्य जगाचा म्हणजे मायेचा त्याग करावा. बोलायला सोपं आहे हो, पण मायेचा त्याग कसा होणार? त्या मायेत जर आपण एवढे गुरफटलेलो आहेत, पण मग आपण दुसऱ्या बाजूने विचार करू की मायेचा त्याग करणं शक्य नाही. मुलं बाळं, संसार, हे आवडलं ते आवडलं, घरदार, फिक्स डिपॉझिट, आता जायचं आहे ना तर नोव्हेंबरच्या सहीचं काय आहेतच प्रश्न, ते काही सुटणार नाही आहेत. किती जरी हे असार आहे वगैरे झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी नाही टाळता येणार आहेत. तर हे सगळं करताना मग दुसरी बाजू काय सांगितली की मग ठीक आहे, हे सगळं दृश्य जग सोडता येणं कठीण आहे असं तुम्हाला वाटतं आहे ना, मग असं करा, निदान आत्मज्ञानाचं तरी प्राप्ती करून घ्या. म्हणजे काय करा तर ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये ईश्वर भरलेला आहे त्याला ओळखा. म्हणजे कशी मनाची तयारी करायची? जे जसं आहे तसं स्वीकारायचं, कारण आपल्या हातात काहीच नाही आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. अशी मनाला एक सवय लागायची की जे जसं आहे तसं स्वीकारायचं, करायचं सगळं. मिळालं तर छान, नाही मिळालं तरी छान, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता यायला हवा. इथपर आपण 10व्या दशकापर्यंत अभ्यास दासबोधाचा केला असेल तर आपली तयारी व्हायला हवी. जे जसं आहे कशाचाही आपल्याला त्रागा पण होता कामा नये, दुःख पण होता कामा नये, नैराश्य पण येता कामा नये. ओके, माझ्या मनासारखं झालं तर चांगलं, पण माझ्या मनासारखं झालं नाही तर ते देवाच्या मनासारखं झालं आहे. अवघड आहे असं मानणं की असं का केलं देवाने, असा लगेच आपला पुढला प्रश्न असतो. त्यामुळे हे सुद्धा अवघड आहे. पण मनाला अशी सवय लावण्याचा विचार या चलाचल निरूपण झाल्यावर आपण जेव्हा अर्ध्या दासबोधापर्यंत येतो, कारण आता पुढलं ना प्रॅक्टिकल आहे. याच्यापर्यंत सगळी थिअरी आपल्याला शिकवून झाली आहे, सगळे विषय आपल्याला सांगून झालेले आहेत, काही आता सांगायचं बाकी नाही आहे. पण प्रत्यक्ष कसं करायचं त्याचे सगळा विषय आता पुढल्या उरलेल्या 10 दशकांमध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे हा विषय पुन्हा पुन्हा येईल, परंतु समर्थांच्या जीवनाचा विचार केल्यावर जसं आपण म्हणतो की 12 वर्ष साधना केली आणि उरलेलं 12 वर्ष देशपर्यटन आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये उर्वरित सगळं आयुष्य गेलं, तसं दासबोधाच्या बाबतीत पण म्हणता येईल की फिलॉसॉफी सगळी शिकवली आहे, पण प्रत्यक्ष कृती जी आहे ती त्यांनी पुढल्या 10 दशकांमध्ये अनेक समासात किंबहुना त्याला प्राधान्याने त्यांनी म्हणजे कृतीच कशी करावी हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग काय करायचं साधकांनी? आत्ता म्हटलं तसं की मायेचा त्याग करायचा किंवा आत्मज्ञानाचा विचार करा. खरं म्हणजे दोन्ही एकच. आत्मज्ञान ज्याला कळतं आहे त्याचा आपोआपच मायेचा त्याग होणार आहे, किंवा मायेचा जो त्याग करतो त्याला आपोआपच आत्मज्ञान कळणार आहे, असं खरं होईल. त्या दोन्हीपैकी काही जरी केलं तरी आपल्याला रिझल्ट त्याचा सारखाच मिळणार आहे असं लक्षात येईल. मग आपण पाहिलं की परब्रह्म ते अव्यक्त आहे. सोपी व्याख्या समर्थाने केली आहे की ते जे परब्रह्म आहे ना ते म्हणजे पुण्य, अव्यक्त परब्रह्म पुण्य, आणि जे व्यक्त दृश्य जग आहे ते पाप.
आता व्याख्या म्हणून लक्षात घ्यायचं, पापपुण्याची कल्पना पटकन आपल्याला कळते, चांगलं वाईट पटकन आपल्याला कळतं. त्यामुळे पापपुण्य शब्द वापरले की मग कळलं की चांगलं काम करायचं आहे म्हणजे पुण्याचं काम करायचं आहे, वाईट गोष्ट झाली म्हणजे पाप करायचं आहे. ते की आपण पाप करत नाही, चुकून जरी आपल्याला घडलं तरी मनाला सारख्या यातना होतं की माझ्यातनं चुकलं बाबा, असं नको तो व्हायला. आणि मग त्याची थोडीशी पुढली पायरी असते की आपण दासबोधाचा अभ्यास करणारे किंवा आपल्याकडून अपेक्षा आहे संतांची की होते चूक माणसाच्या हातून, मग ती आपण जाऊन लगेच कबूल करून टाकावी. ही पुढली पायरी आहे. होत नाही, माणूस आपला थोडा अहंकारी आहे, माणूस म्हणतो झालं ना जाऊ दे आता पुन्हा नाही करणार, पण पुन्हा नाही करणार नाही, आत्ता झालं आहे ना त्याच्याबद्दल सरेंडर हो, असं पण आपल्याला सांगतात. म्हणून त्यांनी पुण्य आणि पाप शब्द वापरले आणि सांगितलं की हे सगळं करावं, कारण अव्यक्त असणारं हे जे परब्रह्म आहे, न दिसणारं जे परब्रह्म आहे ते म्हणजेच पुण्य आहे. आणि दृश्य जग जे आहे, दिसणारं जे आहे, माया जी आहे, ते म्हणजे पाप आहे, असं लक्षात घ्यावं. समर्थांनी एक उदाहरण म्हणून दिलं आहे की एखादा रोग आहे, साधा असेल तर आपलं औषधांनी गोळ्यांनी भागतं, पण दुर्लक्ष झालं आणि मग तो आणखीन वाढला तर सर्जरी करावी लागते. तर तसं म्हणाले झालेलं आहे की हे जे काही अभ्यास आपला आहे, या अभ्यासाने काय होणार आहे, नुसत्या औषधांनी नाही, हे आत्मज्ञान प्राप्ती वगैरे आहे तर नुसत्या औषधांनी नाही होणार, थोडी सर्जरीज करावी लागेल आपल्याला. म्हणून साधकांनी काय करावं तर शब्दज्ञानामध्ये अडकू नये. आत्ता बोलता बोलता आपल्या मैत्रिणी चांगला हे दिला की एवढी पुस्तकं घरात होते, पण त्या पुस्तकं वाचून काय झालं तर दिशाभूलच झाली. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे असं वाटायला लागलं, खरं काय ते कळायचं. पु ल देशपांडे गमतीनं म्हणायचे की इलेक्शन जवळ आलं ना की सगळ्याच पार्टीच्या लोकांची भाषणं असतात आणि मला म्हणे आवडतं जायला. सगळ्या पार्टीच्या भाषणांना, नेत्यांच्या भाषणाला मी जातो आणि प्रत्येकाचं बरोबर वाटतं, कारण त्यांच्या त्या पार्टीमध्ये करायच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या चांगल्या चांगल्याच असतात. ते आपल्या देशासाठी, समाजासाठी काय काय करणार असतात. त्यामुळे प्रत्येकाचं भाषण ऐकलं की वाटतं नाही हा बरोबर आहे, याला मत दिलं पाहिजे, हा बरोबर आहे, काही निर्णय करता येते. तसं समर्थ आपल्याला सांगणार आहेत की आपण आता अशा टप्प्यावर आलो आहे की आपल्याला सगळं बरोबर वाटतं आहे आणि मग ते बरोबर वाटलं की साधक शब्दज्ञानात अडकतो. तर शब्दज्ञानात न अडकता प्रत्यक्ष अनुभूतीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून शस्त्रक्रिया म्हटलं की आता नुसतं आपलं 2 दिवसातून 3 वेळा गोळी घ्या, नाही तर डोस घ्या, होईल तुमचं बरं, आणि 5 दिवसाचा कोर्स केला की अगदी ठणठणीत, असं नाही होणार. आपण शब्दज्ञानात अडकतो आणि त्या शब्दज्ञानात अडकलं की खरं काय ते आपल्याला कळतच नाही. बऱ्याचदा असं होतं, छान छान मोठ्या मोठ्या लोकांची भाषण आपण ऐकतो ना की मग आपल्याला असं वाटतं, शिवाजीराव भोसल्यांचं एखादं भाषण ऐकलं की आपण इतके प्रभावित होऊन जातो की त्यांच्या त्या शब्दांमध्येच अगदी जादू असते. मग आपल्याला ना पुन्हा ऐकावं लागतं. आता रोज आम्ही जागरचा एक भाग आपल्या ग्रुपवर टाकतो, अनुभव येतो. आज सुद्धा समर्थांचं लोकशिक्षण असाच विषय आहे योगायोगाने. तर लोकशिक्षण म्हटलं की समर्थांनी अगदी शिवाजीराव भोसले एका म्हणतात तसं एका पानात इतक्या छान छान गोष्टी आपल्याला लोकशिक्षणाच्या सांगितल्या की त्यांनी केलं, आजही आपल्याला कसं करायला हवं आणि आपण कसं करू शकतो, हे बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. पण मग ते सांगितलं आणि मग परत आपण बंद केलं ना की एकदा पुन्हा ऐकायला हवं. कारण काय होतं, त्या शब्दांमध्ये आपण गुंततो आणि खरी जे काही त्यांचं सांगणं आहे ते आपल्याला कळायला हवं असेल तर शब्दांच्या मागे काय आहे हे शोधावं लागतं. तसं ते आपल्याला सांगतायत की हे जरी मी आत्मज्ञान जे म्हणतो आहे, तर आपण त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी शब्दजंजाळात अडकायचं नाही. तत्त्वज्ञानात अडकलं, शब्दजंजाळात अडकलं की खरी कृती राहूनच जाईल. म्हणजे खूप खूप मोठी माणसं असतात ना, अगदी योगी ऋषी, ते त्या याच्यावर जाऊन सुद्धा मला असंच पाहिजे, मला असंच लागतं, अशा पद्धतीचं जे वागतात ते जे की आहे ते समर्थांना अभिप्रेत नाही आहे, असं नाही चालणार म्हणाले. म्हणून ते आपल्याला सांगतायत की शब्दजंजाळात अडकू नका, तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत अडकू नका, कर्मकांडात अडकू नका, खरं काय आहे ते लक्षात घ्या, आपोआपच आपल्याला कळेल. आता सगळी जी काही संपूर्ण सृष्टी जी आहे ती अशी जर का ईश्वरांनीच नटलेली असेल तर सगळ्या सृष्टीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ईश्वर दिसला पाहिजे ना. आता येतो आपल्याला अनुभव की सगळ्याच काही सगळ्यांना गोष्टी, पण त्या सगळ्यांमध्ये ईश्वर आहे असं म्हटलं की बघा ना, फुलांच्या बागेमध्ये आपण गेलो की प्रत्येक फुलाचा रंग, प्रत्येक फुलाचा आकार, प्रत्येक फुलाचा सुगंध सगळे आपल्याला मोहून टाकतात. की असं वाटतं खरंच
अगदी घाणेरी जरी असली ना तरी असं वाटलं जाऊ दे, वास असतो ते घाणेरडा, पण तिचं सौंदर्य आहे, त्याच्यासह किती रंग आहेत, असं लगेच आपण वर्णन करतो. असा सगळ्यात ईश्वर आपल्याला शोधता येतो. काहीच टाकाऊ नसतं या सृष्टीमध्ये, कुठलीच गोष्ट टाकाऊ नाही आहे, म्हणून सगळीकडे ईश्वर आहे. ईश्वर म्हटला की मग आपल्याला त्या सगळ्यांमध्ये गुण काय आहेत ते दिसायला लागतात. अगदी सृष्टीमधल्या या वस्तूंबद्दलचं आहे तसंच माणसांबद्दलचं आहे. कुणीही व्यक्ती टाकाऊ नसते. काल आम्ही त्या स्टेशनवरती गेलो होतो, भिकारी होता एक भिकारी, त्याला नीट चालता येत नव्हतं, अगदी किळसवाणं रूप होतं, पण तो काय तरी पाठी अशी वाचली. हिंदूंचं आहे का, हिंदूंना मारतायत का असं मला विचारलं. म्हटलं हो. लगेच मला त्या पाठी आणि उभं राहिला. लोक सगळी त्याचा फोटो काढत होती सारखी. प्रत्येकाजवळ काहीतरी, कुठेतरी त्याला संवेदना आहे की नाही, असू दे तो भीक मागत नाही आहे त्याच्याजवळ काही. अगदी गलिच्छ होता, किती दिवसात आंघोळ केली नसेल, ईश्वराला माहिती का खायला प्यायला मिळालं की नाही, दाढी कसं तरी वाढलेलं होतं आणि अगदी कसला कुंडीशी उभा होता. पण तरी त्यांनी ती पाटी वाचली, माझ्याकडनं पाटी मागून घेतली, पूर्ण वेळ तो हातात पाटी घेऊन उभा होता. मी विचार करत होते, ज्याची रोजची भ्रांत आहे त्यालासुद्धा कुठेतरी हिंदू धर्म आणि आमच्या हिंदू धर्मावर अत्याचार होत आहेत, बांगलादेशामध्ये हिंदू धर्माला मारलं जात आहे, हे बाकी काही त्याला कळलं नसेल. पाठी वाचल्यावरच कळलं असेल कदाचित. तुमच्या आमच्यासारखा काय तो दूरदर्शनाच्या बातम्या पाहत नसेल का पेपर वाचत नसेल, त्याची रोजची भ्रांत आहे जगण्याची. तरीसुद्धा तो पूर्ण वेळ आम्ही तिथे होतो तोपर्यंत तो पाठी हातात धरून उभा होता. मी विचार करत होते की ही संवेदना आहे, म्हणजे काही नसलं तरी मी हिंदू आहे हे तो विसरलेला नाही आहे. तसं समर्थ आपल्याला सांगताहेत की सगळीकडे ईश्वर आहे. अगदी त्याच्याजवळ सुद्धा हा एवढा जो पॉईंट होता याच्यावर लक्षात घे, त्याच्यात पण ईश्वर आहे असं लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की बाकीच्या सगळ्या या जंजाळात न अडकता सगळीकडे ईश्वर आहे याचा जर आपण सातत्याने विचार करत राहिलो तर हे आत्मज्ञान काय आहे तिथपर्यंत पोहोचू शकू. दृश्य जगाबद्दल असणारं जे की आपल्याला आकर्षण आहे ते आपलं हळूहळू कमी होईल अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. म्हणून त्यांनी आपल्याला ब्रह्म आहे, पुण्य आहे, दृश्य जग आहे, पाप आहे असं सांगितलं. निदान पापपुण्याच्या परिभाषेने तरी आपण दृश्य जगापासून थोडे अलिप्त राहू शकू. दुसरं त्यांनी आणखीन एक सूत्र आपल्याला सांगितलं की आत्मज्ञाना व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी आहेत ना तो क्षीण आहे, थकवा आणणाऱ्या आहेत. आत्मज्ञानाखेरीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला थकवा आणणाऱ्या आहेत. संत मंडळी ना सूत्रांनी बोलतात. गणिताचे जे सूत्र असतात ना, x+y वर्ग की लगेच आपण सूत्रात म्हणतो तसं ते सांगतायत की आत्मज्ञान हेच आहे ना, तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या सगळ्या गोष्टी आहेत तो म्हणजे सगळा क्षीण आहे, थकवा आणणाऱ्या गोष्टी आहेत. आणि खरंच आहे हो, ज्या प्रपंचाचं आपण एवढं प्रेम करतो, कौतुक करतो, पण त्या प्रपंचामध्ये सुख आहे ऐसा देखीला ना ऐकिला असं सगळे संत सांगतात. आपण पण आपल्या होऊन गेलेल्या प्रपंचातल्या वर्षांचा अभ्यास केला तर ठीक आहे, सुखाच्या गोष्टी घडल्या नाही असं नाही, पण तरीसुद्धा दुःखाच्या गोष्टी घडल्याच. पूर्णपणानं सुखी झाला ऐसा देखीला ना ऐकिला, त्यामुळे हे गोष्ट खरी आहे. आणि म्हणून ते सगळ्यात की तिथे सगळा क्षीण आहे तो करू नका असं नाही, पण प्रपंच करता करता परमार्थ करा असं तरी आपल्याला सांगितलं. नाना प्रकारच्या ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी आहेत, साधनं आहेत, सुखदुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्या प्रकारांनी आपण त्यातलं ठीक आहे, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असं चक्र असतं. त्यामुळे आपण काही कायम दुःखात असतो असं नाही, पुन्हा आनंदाच्या समाधानाच्या गोष्टी आपल्याला मिळतात. पण आत्मज्ञानी जो पुरुष आहे त्याला जे एक प्रकारचं समाधान असतं ना, ते समाधान आपल्याला मिळायला हवं असेल तर ह्या दृश्य जगापासून आपण दूर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याच्यात अडकायचा अडकणं सोडलं तर आपल्याला ते समाधान मिळेल. म्हणून आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे, त्याचा आपण अभ्यास करावा असं समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. त्या 68 ओव्यांमधल्या ह्या 15-20 ओव्या ज्या आहेत त्या आपण नावांच्या समजा सोडून दिल्या. आणखीन एक मुद्दा जो पूर्वी झालेला आहे आणि पुन्हा पण कदाचित येणार आहे तो म्हणजे आपल्या जशा पिंडाचे 4 आपण पाहिले, स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारणदेह असे 4 आपण पाहिलेत, यापूर्वी पण पाहिलेत. ज्यांच्याकडे बेलसेल यांचा दासबोध आहे त्यांच्याकडे चार्ट पण त्या दासबोधामध्ये आहेत, त्यामुळे तो चार्ट पाहिला की आपल्याला त्याचा अर्थ लगेच कळतो. त्याचा विचार पुन्हा या समासात त्यांनी आपल्याला केला आहे. तोही मुद्दा म्हटलं तर त्या चार्ट पुरता लक्षात घ्या. स्थूल देह तर आपल्याला कळतो आणि सूक्ष्मदेह म्हणजे ज्याला आत्ता आपण आत्मा म्हटलं किंवा चैतन्य म्हटलं
ते चैतन्य म्हणजे सूक्ष्म देह आहे ते पण आपल्याला कळेल की त्याच्याशिवाय आपला स्थूल देह काहीच करत नाही आहे. त्यामुळे स्थूल देह म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय किंवा जो दिसतोय आपल्याला त्याला त्या देहाला स्थूल म्हणायचं. सूक्ष्म म्हणजे ते चैतन्य जे आहे त्याला सूक्ष्म म्हणायचं. कारण देह आहे अज्ञानाचा आहे आणि महाकारण देह आहे तो ज्ञान आहे. अशा 4 गोष्टी आपण ह्या पिंडाच्या म्हटल्या. तशाच ब्रह्मांडाच्या पण 4 गोष्टी आहेत. त्या ब्रह्मांडाच्या 4 देहांना नावं वेगवेगळी आहेत. फार काही त्याच्यामध्ये शिरायला हवं असं नाही, पण त्या शब्दांचा अर्थ आपल्याला विराट. विराट हा स्थूल देह आहे. हे जे दृश्य जग आहे ते विराट आहे, प्रचंड आहे. म्हणजे एकांशीनं स्थितो जगत म्हटलं आहे ना, त्यामुळे सगळं जग एकाच अंशात मोडलं. 359 अंशाचं काय असा प्रश्न विचारला तर त्या विराटाचा अर्थ आपल्याला अंदाज येतो. त्या ब्रह्मांडाच्या 4 देहामधला जो स्थूल देह त्याला विराट असं म्हटलं, म्हणजे सगळं जग. आणि आपलं जसं चैतन्य तसं हे जग चालणारी पण एक शक्ती आहे. त्या ब्रह्मांडाच्या देहाला सूक्ष्म देह म्हटलं, त्याचं नाव ठेवलं हिरण्यगर्भ. म्हणजे आपलं जे चैतन्य तसं या विश्वाला पण चालवणारी एक शक्ती आहे, त्याला हिरण्यगर्भ म्हटलं. आणि अज्ञानाचा आणि ज्ञानाचा कारण देह आणि महाकारण देह जसं आहे तसं त्याला अव्याकृत आणि मूळमाया असं म्हटलं. हे शब्द लक्षात एवढ्यासाठी ठेवायचं आहे की आपल्याला काही तत्त्वज्ञानामध्ये फार शिरायचं जरी नसलं तरी आपल्याला ती माहिती पाहिजे की काय आहे. आपण पिंडाचा विचार जसा करतो तसा विश्वाचा विचार केला तर त्याला नेमकं काय म्हणतात. आणि मग जो काही महाकारण देह या ब्रह्मांडाचा आहे म्हणजे मूळमाया, मूळ प्रकृती, महामाया असे जे शब्द आहेत या समासात त्याचे समानार्थी शब्द खूप आलेत. त्या सगळ्याचा अर्थ थोडा थोडा आपल्याला कळायला लागेल. या सगळ्या 4ही देहात पिंडाच्या काय किंवा ब्रह्मांडाच्या काय आपल्याला असं दिसेल की पिंडाच्या देहामध्ये जाणीव असते. प्रत्येक वेळेला आपण जाणीव शब्द वापरलेला आहे की ह्या 4ही देहामध्ये, पिंडाच्या 4ही देहामध्ये ही जाणीव तसं म्हटलं तर अशी अखंडपणे असते. जाणीव नसेल तर आपल्याला काही कळणारच नाही ना. बऱ्याच गोष्टी आपण जाणवणं असं म्हणतो. सूक्ष्मदेहामध्ये जसं आपण विचार केला चैतन्याचा, तर एखाद्या माणसामध्ये असणारं चैतन्य त्याला जशी बुद्धी देतं तसं ते आचरण करतं. आपल्याला बुद्धी त्याचं आपल्याकडून आचरण होतं आणि मग ते वेगवेगळं का होतं असा जर आपला विचार केला तर असं लक्षात येतं की ते आपल्याला जाणवतो, कोणी बोलत नाही. म्हणजे जसं मी गमतीने नेहमी उदाहरण देते की आपण कदाचित असं तोंडावरती एखाद्या माणसाबद्दलचं कौतुक करतो, छान कौतुक करतो की अरे वा छान झालं हां अगदी. तसंच्या तसं आपल्या मनात असतं का असं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे प्रत्यक्ष बोलणं आणि मनातली गोष्ट याच्यामध्ये खूप अंतर असतं. आपल्याला ते कळतं. हे जे की आहे जाणवणं म्हणतो आपण, ती बोलू दे ते सगळं बरोबरचं आहे त्याला काय अर्थ असं आपल्याला जाणवतं. हे जे ही जाणीव या पिंडाच्या ह्याच्यामध्ये अखंडपणानं असते. आणि स्वरूप किंवा आत्मज्ञान आहे त्याच्यावरती हे आवरण आहे, त्यामुळे ते आपल्याला स्वरूप कळत नाही. हे आवरण बाजूला झालं, पडदा बाजूला झाला की आत्मज्ञान आहेच सगळीकडे, पण आपल्याला तो मी हा भेद आहे ना, मग ती असं म्हणाल्याची जाणीव आहे ना, मला कळलं आत काय आहे ते असं आपण म्हणतो ना, मला जाणवलं. हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या आत्मरूपावर त्या स्वरूपावर पडदा आहे. तो पडदा बाजूला झाला म्हणजे दृश्य जग बाजूला झालं की मग आत आनंदच आनंद. मग काही नाही तू मी एकच असं होईल. मग काय आपल्याला आत एक बाहेर एक असा अनुभव पण येणार नाही. अशासाठी ते आपल्याला ह्या अखंडपणे जाणीव कशी असते त्याचा विचार आपल्याला सांगतात. पहिल्या 3 ओव्यांमध्ये एक आपल्याला झालेलीच म्हणजे कल्पना की मगाशी जसं म्हटलं की आकाश जसं पोकळ आहे तसं या ब्रह्म ही आकाशासारखी कल्पना म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं. त्या 3ही ओव्यांमध्ये एक कल्पना फक्त करायची की असं ब्रह्म म्हणजे काय, तो खूप 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 मोठी मोकळी जागा आहे. कल्पनाच करायची म्हणजे दिसणार नाही आहे, आपल्या डोळ्याला दिसणार नाही, कल्पनेने करायचं. कल्पनेची दृष्टी जी आहे ना, मागे तुम्हाला आठवत असेल की आपण निरनिराळ्या दृष्टी शिकलो आहे. त्याच्यात एक कल्पनासृष्टी की काय काय सृष्टी आहे त्यातली एक कल्पनासृष्टी पण आपण शिकलो आहे. तर त्या कल्पनेने आपण काही करू शकतो. तसे मला कल्पना करा की आपण खूप खूप मोठ्या आकाराचं काहीतरी पाहतो आहे आणि ते सगळं म्हणजे काय तर ब्रह्म आहे. आता कल्पनाच करायची तर किती ती मोठी करूया ना, म्हणून मग त्यांनी मोठी कल्पना आपल्याला करायला सांगितलं. आणि मग जी काही आपण कल्पनेने मोठी जागा, म्हणजे आता परदेशात जाऊन आलेले आपण सगळेजण आहोत तर आपण म्हणतो का केवढा प्रचंड जागा आहे तिथे, संपत नाही, किती पण दूरवर बघतो तर आहेच आहे. तर तसं कल्पना करायची. त्या मोकळ्या जागेच्या भोवती पण अजून काहीतरी मोकळी जागा आहे असा पण विचार करायचा. म्हणजे जे काही आपल्याला असं कल्पना वाटेल तसं म्हणाले ब्रह्म आहे.
ब्रह्माची कल्पना करायला आपल्याला सोयीचं जावं म्हणून सांगतात ती कल्पना करा. डोळ्यांनी तर नाही दिसणार, पण डोळ्यांनी नाही दिसलं तरी परब्रह्माची किंचित कल्पना यायला असं कल्पनेने करा. इंद्रिय गोचर ही गोष्ट नाही, इंद्रियांना दिसणार नाही, मनाला भासेल. हे जे काही मोठं मोठं आपण म्हणतो आहे कल्पनेने करायचं म्हटलं तर मनाने आपण हे करू शकतो की ब्रह्म म्हणजे काय, अफाट मोठं आहे असं फार तर आपण सांगू शकू. त्या बेडकाची गोष्ट सांगतात की पुरामध्ये एक सागरातला बेडूक विहिरीत आला आणि मग इतर बेडकाने विचारलं, हा तर पावडा दिसतोय, तू कुठून आला? तर मला मी मोठ्या विहिरीत होतो. मोठी म्हणजे किती मोठी? मग एखादी उडी मारून दाखवली, इथून ही कसली खूप मोठी. कशी कल्पना करता येणार? तो जो विहिरीतच कायम होता तर त्या विहिरीतल्या बेडकाला कल्पनाच करता येणार आणि मोठी मोठी म्हणजे किती. पण सागरातल्या बेडकाला कल्पना करता आली की प्रचंड मोठं. तसं हे ब्रह्म प्रचंड मोठं अशी कल्पना मनाशी करा, म्हणजे मग आपल्याला ते ब्रह्म कसं आहे ते कळेल. आपल्याला एक मुलं आहेत त्यांच्यासमोर बसणारी, कशा कल्पना द्यायच्या, कसं सांगायचं. तर मुलाला अशी कल्पना करतात की खूप मोठं खूप मोठं खूप मोठं, आणि म्हणून त्यांनी आपल्याला उदाहरण म्हणून सांगितलं की अशी कल्पना करा खूप मोठ्या जागेत म्हणजे ते मोठं ब्रह्म आहे. पुढल्या 4, 5, 6 ह्या 3 क्रमांकाच्या ओव्यांमध्ये जसं मोठी कल्पना करायची तसं 4ही दिशा किंवा पाताळाच्या खाली किंवा आकाशापर्यंत असं सगळीकडे ते ब्रह्म पसरलेलं आहे असं पण वर्णन करून सांगितलं. म्हणजे आधी एकदा सांगून झालं आहे की सृष्टी निर्माण होण्यापूर्वी पण ते होतं, कल्पांत झाला तरी आहे. आता आधीच्या 3 ओव्यात सांगितलं की प्रचंड मोठं आहे. आता सांगतात 4ही दिशांना आहे, पाताळात पण आहे, आकाशापर्यंत पण आहे. एकूण काय, त्या ब्रह्माचं भव्य दिव्य मोठं 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 रूप आपल्याला कळावं अशासाठी त्यांनी परब्रह्म. पुन्हा असं आहे की परब्रह्म ही निश्चल वस्तू आहे, ती हलणार नाही आहे. जसं पापडांचा डबा आहे, आपण हलवून भरतो, हलवलं की जातात खाली, परत आणखीन 4 जातात, पुन्हा हलवलं पुन्हा जातात. तसं नाही आहे इथे. तर इतकं घट्ट भरलेलं आहे परब्रह्म की त्याच्यात आता काही घालताच येणार नाही आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला ब्रह्माची कल्पना यावी म्हणून सांगितलं. असं ते निश्चल स्वरूप आहे. आणि या निश्चल असणाऱ्या ब्रह्मामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं दृश्यजग चंचल भासतं आहे. निश्चल असणाऱ्या ब्रह्मामध्ये दृश्यजग आहे ते चंचल आहे. दिलदिलाल्या विविध वस्तू रोज काय मार्केटमध्ये येत आहे, त्यामुळे ते दिसणारी प्रत्येक गोष्ट आहे, त्यामुळे ती आपल्याला दिसते. त्या इंद्रिय पण आपली अशी आहेत की ते जे काही चंचल आहे ते इंद्रियांच्या मार्फत आपल्याला कळतं आणि म्हणून आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. त्याच्या उपयोगितेवरून नाव देतो, रंगावरून त्याच्यावरून आपण त्या वस्तूला नाव देतो. पण हे जे सगळं चंचल आहे ते समजण्यासाठी समर्थाने पण त्याला निश्चल आणि चल, हलणारं न हलणारं. आता निश्चल म्हणजे फक्त परब्रह्म, आता त्याच्यात दुसरं काही नाही. पण त्या परब्रह्माखेरीज ह्या चल गोष्टी कळणार नाहीत एवढ्यापुरता त्यांनी आपल्याला विषय मांडला. पुढे 7, 8, 9 या 3 ओव्यांमध्ये मूळ माया काय आहे ते त्यांनी अधिक स्पष्ट केलं आहे. आता आपण म्हटलं की निश्चल परब्रह्म आहे. या निश्चल परब्रह्मामध्ये भासणाऱ्या ज्या सगळ्या चंचल गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष, शिवशक्ती असं सगळं नाव देतात. आता नावावरून काही कल्पना करता येणार नाही. वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ती काय आहे ते आपल्याला कळत नाही. नावावरून काय कळणार आहे? नुसतं शिवशक्ती, पुरुष, प्रकृती अशावरून कळणार नाही. त्यामुळे एखाद्या वस्तूला आपण एखादं नाव देतो, ते नाव आपल्याला अगोदर कळतं ते काय आहे. ते नाव कळलं की मग समजा अगदी त्या नावाची आपली ओळख नसली तरी नाव कळलं की मग त्या नावाचं रूप आपण बघायला जातो. मग आपल्याला कळतं हां ऐकलं आहे. हां म्हणजे खिडकी तर खिडकी, दरवाजा तर दरवाजा आहे आपल्याला कळतं. खिडकीला दरवाजा की दरवाजाला खिडकी आपण नाहीच म्हणणार, कारण प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळेपण आहे. तसं आपल्या एखाद्या वस्तूला जे आपण नाव देतो तेव्हा ती वस्तू आपल्याला जाणता येते, पाहता येते. त्या नावावरून आपल्याला तिचं खरं स्वरूप काय आहे ते कळतं. पण समजा वस्तूचं ज्ञान नसेल, अगदीच नवखी गोष्ट असेल, आपण कधी बघितलीच नसेल, तर आपल्याला नुसतेच शब्द वापरून काही उपयोग होत नाही. मग आपण म्हणतो अगं तू म्हणतेस ते कळतं आहे पण मला ते दाखव बाबा, त्याशिवाय नाही मला कळणार. म्हणजे नाव जरी असलं तरी त्या नावाची जी वस्तू आहे ती आपल्याला पाहावी लागते. वस्तूचं रूप कळल्याशिवाय ते नाव त्या वस्तूला का दिलं आहे किंवा तिचं उपयोजन काय आहे ते कळल्याशिवाय ते नाव त्या वस्तूला काय दिलं आहे हे आपल्याला कळत नाही. वस्तू प्रत्यक्ष आपल्याला पाहावी लागते, उगाच कल्पना करता येत नाही. आता ब्रह्मवस्तू पाहायची आहे आणि कल्पना मात्र आधी करायला सांगतो आहे. व्यवहारात आपण असं पाहतो आहे की वस्तू बघितल्याशिवाय आपल्याला कल्पना करता येत नाही.
नुसत्या नावावरून आपल्याला कळत नाही. पण ब्रह्मवस्तूबद्दल मात्र आपण उलटं म्हणतो आहे की ब्रह्मवस्तू आहेच आहे, ती दाखवता तर येणार नाही आहे, आणि तरी देखील ती आहे हे आपल्याला मान्य करायचं आहे. त्या परब्रह्म निश्चल आहे आणि माया सगळी जी आहे ती चंचल आहे. हा सगळा विचार आणि हे सगळं जो काही विचारतो आहे ती चंचल माया निर्माण झाल्याचा म्हणजे दृश्य जग निर्माण झालं आहे. त्या दृश्य जगाबद्दल जर आपल्याला खऱ्या अर्थानं ते फसवं आहे किंवा ते खोटं आहे, ते मिथ्या आहे असं वाटायला हवं असेल तर समर्थ म्हणतात लक्षात घ्या की दृश्य जग हा एक भ्रम आहे. 500 रुपयाला 3 खरं म्हणजे भ्रम आहे. एका धुण्यात काहीतरी गडबड होणार, शिवण चांगली नसणार, पण आम्हाला 500 रुपयात 3 ह्याचं जे काही अट्रॅक्शन आहे ते जात नाही ना. म्हणून ते आहे दृश्यच आहे ते मिथ्या आहे, ते काही खरं नाही आहे असं लक्षात घ्यावं. म्हणून आपल्याला 10 ते 15 ओव्यांमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. निश्चल ब्रह्मामध्ये जी काय हालचाल असते ना ती 2. आता थोडं तत्त्वज्ञानातले शब्द लक्षात घ्यायचे पण शब्दांचा अर्थ आपल्याला कळेल. ते म्हणतात एक तर ते हलत नाही, ब्रह्म हलत नाही, निश्चल आहे, कळलं आपल्याला. पण तरी देखील निश्चल ब्रह्मामध्ये 2 हालचाली होतात. काय होतात? एक इच्छारूप आणि एक स्फूर्तिरूप. लक्षात येईल आपल्याला इच्छारूप आणि स्फूर्तिरूप. परब्रह्म कसं तर निर्विकार निश्चल दिसत नाही आहे वगैरे वगैरे. आपल्या बाबतीत मी ब्रह्म आहे अशी स्वतःची खरी जाणीव उत्पन्न व्हायला हवी, हे खरं करायला हवं. पण तरी देखील तेव्हा होतं काय तर इच्छारूप आणि स्फूर्तिरूप ही 2 प्रकारची हालचाल आपल्याकडे होते. कळत असलं तरी पुन्हा त्या इच्छेमुळे किंवा काहीतरी स्फूर्तीमुळे आपण त्या परब्रह्मापासून दूर जातो, पुन्हा आपल्याला तिथे आणावं लागतं. म्हणून ते सांगतायत की असं घडतं जसं महाकारण देह आत्ता बघितलं तिथे ज्ञान होतं. त्या ज्ञानाच्यापर्यंत जायला मधली जी वाट आहे स्थूल सूक्ष्म कारण तिथून पुन्हा घसरगुंडी होऊ शकते. तसं आहे की कळतं आहे ब्रह्म परमात्मा सांगितलेलं कळतं आहे, दृश्य जग खोटं आहे, सगळी माया आहे, फसवी आहे, मिथ्या आहे, सगळं आपल्याला कळलं आहे. पण तरीसुद्धा इच्छा आणि स्फूर्ती ह्या 2 गोष्टींमुळे पुन्हा आपण त्या मायेमध्ये अडकतो. अशा 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि त्याच्यासाठी ह्या महाकारण देहापर्यंत म्हणजे ज्ञानापर्यंत पोचण्या अगोदर पुन्हा कदाचित आपली घसरगुंडी होण्याची शक्यता असते. म्हणून मग आपल्याला 16 ते 32 या सगळ्या 16 ओव्यांवरून मी आत्ता म्हटलं तसं त्या चार्टची माहिती त्यांनी दिली आहे. ती काय आपल्याला परत घ्यायची आवश्यकता नाही, ती आपल्याला कळली आहे. पिंड म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, पिंडाचे 4 देह म्हणजे काय, ब्रह्मांडाचे 4 देह काय, याचाच सगळा एकंदर त्यांनी असं म्हटलं की ही सगळी ईश्वराची विविध नावं ओळखण्यासाठी उदाहरण छान दिलं आहे. अहो मातीचे कण म्हणे मोजता येतील का, समुद्रकिनारी बसलो तर वाळूचे कण मोजता येतील का, तशी ईश्वराची नावं मोजता येणार नाहीत. अशा पद्धतीने वर्णन केलं आहे. त्यामुळे ही सगळी अशी नुसती नावं आपल्याला सांगितलीत. कुठलंही नाव घेतलं मला तर कधी कधी वाटतं की 33 कोटी देव असं म्हटलं आणि त्याचा अर्थ पण आपल्याला कळा की 33 कोटी नाही 33 प्रकारचे देव आहेत. मी तर म्हटलं जेवढी माणसं तेवढे देव, 84 लक्ष योनीमध्ये जेवढे जीव तेवढे सगळे देवच असं म्हणायला हवं. इथे जर आपल्याला वर्णन करून ते सांगतं की मातीचे कण नाही मोजता येणार, वाळूचे कण नाही मोजता येणार, तसं म्हणे ईश्वराला मोजता नाही येणार. अशी ईश्वराची अनेक नावं आहेत. आणि नावं जरी अनेक असली तरी मग लगेच आपल्याला सांगतात की मूळ जगज्योती एकच आहे. हां, आपल्या सोयीसाठी आपल्या ओळखीसाठी आपल्याला पटण्यासाठी वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत, पण मूळ जी जगज्योती आहे ती एकच आहे. म्हणून ज्याला आपण आत्मा म्हणा, जगज्योती म्हणा, सर्वज्ञपण म्हणा, काही असलं तरी ते एकच. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत किंवा आपण मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत म्हणूया, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळी जी काही आहे ती सगळी त्या अंतरात्म्याच्या सत्तेनं चालणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे काही असू दे अंतरात्मा तिथे आहेच, अंतरात्मा नाही असं होणारच नाही. आता हे सगळं कळतं आहे आपल्याला, परंतु दिसत नसल्यामुळे ते फार असं पक्कं होत नाही आहे. कळतं आहे की असं होतं. शरीरात पण अंतरात्मा आहे पण तो असा वेगळेपणानं काही भासत नाही. आपल्याला कळतं की तो आहे म्हणून आपलं शरीर चाललेलं आहे, पण म्हणून त्या अंतरात्म्यावर की आपल्याला औषधोपचार करता येणार नाही आहे की तो टिकावा बाबा, मृत्यू यायला नको होतो. चैतन्य असं पण मृत्यू नाही येणार, मग त्या चैतन्याला टिकवावं. मग समर्थ आपल्याला सांगतात तेच तर आहे ना, ते असणारच आहे, त्याला औषधाची गरजच नाही आहे. ते काय हा देह टाकेल नवीन धारण करेल, त्यामुळे तो असणारच आहे असा विचार केला. त्यामुळे तो असतोच शरीरामध्ये
तो वेगळेपणानं भासणार नाही, अगदी तो नाही अशी जागाच नाही. अशा पद्धतीनं 38व्या ओळीपर्यंत समर्थांनी हा विषय सांगितला. आता पुढे 39पासून ते आपल्याला सांगतायत की आपण काय करायचं की आपली प्रत्येक कृती, म्हणजे त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की हा जो काही अंतरात्मा किंवा चैतन्य आपल्याकडे आहे ना, तर आपण पाहतो असं जे म्हणतो, समजा म्हणजे वाक्य आहे की मी पाहते. आता पाहते म्हणजे काय, आपल्याला स्वतः दृष्टीने पाहते, डोळ्यांनी पाहते नाही, मी अंतरात्म्यानेच पाहते. खरं शुद्ध अर्थाचं वाक्य काय, तर मी त्या चैतन्यामुळे पाहते, मी त्या चैतन्यामुळे बोलते, तुम्ही तुमच्यामध्ये असणाऱ्या चैतन्यामुळे ऐकताय. आपण म्हणतो की माझे कान ह्या बाजूला बसले ना तर मला नीट ऐकायला येतं, याचा काही संबंध नाही आहे, त्या आत आहे ना त्याच्यामुळे मला ऐकायला येतं आहे. अशा पद्धतीने विचार केला की त्या अंतरात्म्याची जी काही आपल्यामध्ये उपस्थिती आहे ना, त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. नाही तर इंद्रियांच्या सहाय्याने आपण करतो बरोबर आहे, पण त्या इंद्रियांच्या मागे असणारं जे चैतन्य आहे त्याला आपल्याला ओळखायला पाहिजे. अगदी प्रत्येक गोष्ट आपण एखादा पदार्थ चाखून बघतो, आपल्याला असं वाटतं की रसनेजवळ ती शक्ती आहे. नो, चैतन्यामुळे त्या रसनेत शक्ती आहे. चैतन्य नसेल तर काय, मृतदेहाला तुम्ही काय चव देणार आहात, त्याला काय कळणार आहे. त्या जिभेमध्ये चैतन्य कोण आणतं, म्हणून कानाचं कान, डोळ्याचा डोळा असं जे आपण म्हणतो ते त्या अर्थाने आहे. याचा विचार परत समर्थाने आपल्याला इथे सांगितला आहे. सर्व करून ना हा अकर्ता आहे, हा जो परब्रह्म परमात्मा आपल्यामध्ये बसला आहे हा करतोय सगळं, पण मी काहीच केलं नाही असं म्हणतो आहे. आणि खरं हे आपल्याला जमलं पाहिजे, करायचं सगळं आणि आपण नाही केलं, झालं अशा पद्धतीने झालं तर मग आपल्याला कळेल. अंतरात्मा पुन्हा असा आहे की अंतरात्मा ब्रह्म हे पुल्लिंगी शब्द आहेत, पण म्हणून तो पुल्लिंगी आहे का, तर नाही. अशा पद्धतीने तरी सांगितलं की ते लहान नाही, मोठं नाही, बाळ नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, काहीच नाही, पण ते आहेच आहे. आणि सर्वांच्यामध्ये अगदी आत्ता म्हटलं असं मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्यांमध्ये ते आहे असं त्याचं अकर्ता म्हणून वर्णन करतात. गीतेमध्ये या असंच वर्णन, पण जरा शब्द वेगळे वापरून 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे शब्द वापरून केलं आहे. हेच सगळं क्षेत्र म्हणजे शेत अशा अर्थाने म्हटलं आहे, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेत जाणणारा, म्हणजे आपण शेतकरी म्हणूया, तर शेत आणि शेतकरी असं म्हणून त्यांनी आपल्याला दिलं आहे. आणि मग म्हणताना ते सांगितलं की देहामध्ये सुद्धा, देहाला म्हणजे एक क्षेत्र म्हणायचं, आणि देहाला जाणणारा म्हणजे आत्ता म्हटलं तसं तो चैतन्य की आत्मा आहे, तो जाणणारा. त्यामुळे शेत आणि शेतकरी किंवा आपला देह आणि आत्मा याच गोष्टी गीतेमध्ये पण आपल्याला सांगितलेत. किंवा त्याला आणखीन त्यांनी त्या आत्म्याला शब्द वापरला आहे 12व्या अध्यायामध्ये कूटस्थ. द्वामिम पुरुषो लोके अक्षरशाक्षरैवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते. हे जे आहे त्याला कूटस्थ असं म्हटलं की ते आहेच आहे, आत्मतत्व म्हणा, चैतन्य म्हणा. आणि ते क्षर आणि अक्षर म्हटलं किंवा आत्ता म्हटलं चल आणि अचल, तर क्षर म्हणजे नाशिवंत, अक्षर म्हणजे कधीच नाश न पावणारं. अशा दोन्ही गोष्टींचा विचार गीता घ्या, दासबोध घ्या, गीतेमुळे सोपं करून घेतलेली ज्ञानेश्वरी घ्या, सगळीकडे सांगायचं आहे त्यांना हेच, वेगळं काहीच सांगायचं नाही. त्यामुळे आपण जे नेहमी नाशिवंत शरीर असं म्हणतो, शरीराचा विचार केला की सगळ्या तुमची आमची भूतप्राण्यांची सगळ्यांची शरीरं ही नाशिवंत आहेत, म्हणजे क्षर आहेत, नाश पावणारी आहेत. पण जीवात्मा जो आहे या देहाला चालवणार आहे तो मात्र अक्षर आहे असं म्हणतो. तसंच त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. समर्थ सोपं करून सांगतात, ते म्हणतात उत्तम पुरुष तो आणिक, म्हणजे कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, आता त्यांनी इथे पुरुष म्हटलं. हा उत्तम पुरुष तो आणिक निप्रपंच निष्कलंक, त्याला काहीच लागत नाही, त्याला कलंक नाही लागत, काहीच लागत नाही. निरंज परमात्मा एक निर्विकारी, त्याला विकार नाही, तो अक्षर आहे, तो क्षर कधी होत नाही, नाश पावत नाही वगैरे वगैरे. आणि त्यामुळे क्षेत्रज्ञ म्हणा, ब्रह्ममाया म्हणा, पिंड ब्रह्मांड म्हणा, शिवशक्ती म्हणा, पुरुष प्रकृती म्हणा, सगळे शब्द आपल्याला कळले. नवीन काहीच सांगितलं नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की आजच्या समासात नवीन काही नाही आहे, झालेल्या गोष्टी, पण त्यातला आता आपल्याला पुढल्या याच्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं तेवढंच आपल्याला ते सांगणार आहे. आता पुढल्या ओव्यांमध्ये त्यांनी एक विषय सांगितला आहे की प्रज्ञाचक्षू असणारे, म्हणजे आपण शंकराचं वर्णन करतो की त्याला ज्ञानाचा तिसरा डोळा होता, किंवा ज्याला प्रज्ञाचक्षू, बुद्धी हाच त्यांचा डोळा आहे. आत्मज्ञानी जो माणूस आहे त्याला जणू काही एक ज्ञान डोळा असतो. तुमच्या आमच्यासारखे चर्मचक्षू आहेतच, पण त्याशिवाय तो ज्ञान डोळा आहे. गुलाबराव महाराजांना तर चर्मचक्षू नव्हतेच, पण त्यांना प्रज्ञाचक्षू होते, त्यांना बुद्धी हाच त्यांचा डोळा होता.
मला आवडणारा प्रसंग आहे, मी पूर्वी सांगितला पण असेल, की माऊलींना ते वडील मानायचे. गुलाबराव महाराज, आपण ज्या ज्ञानेश्वराला माऊली म्हणतो, तर त्यांनी स्वतःला मुलगी आणि माऊलींना पिता असं त्यांनी नातं लावलं होतं. भगवंताशी नातं लावायचं असतं, तर त्यांचं नातं ज्ञानेश्वर हे त्यांचे पिता आणि ते त्यांची मुलगी असं होतं. आणि चर्मचक्षु नव्हतेच, पण माऊलींच्या समाधीच्या पूजेला गेले होते आणि पूजेला गेलेले असताना ती दिसत नाही, त्यामुळे त्यांना कोणीतरी बसवलं होतं. पूजा चालू असताना बाजूला बसले होते ते कोपऱ्यामध्ये. पण इतके ते तन्मय झालेले होते त्या पूजेशी की तातांची, वर्णन करते, तातांची पूजा चालू होती. आणि तातांची पूजा करताना पूजा करणाऱ्याच्या हातात अंगठी होती. त्यांनी सांगितलं, ती अंगठी काढा, तातांच्या अंगाला घासते. तर हे जे आहे हे प्रज्ञाचक्षु साध्या डोळ्यांनी पण कळणार नाही, दिसणार नाही, पण ते इतके त्या समाधीच्या पूजेशी जोडले गेलेले होते की त्यांना जाणीव झाली की तातांच्या अंगाला ती अंगठी घासते आणि त्यांनी ते अंगठी काढायला सांगितली. तर असे प्रज्ञाचक्षु ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये ह्या चैतन्य रूपाचं दर्शन चटकन होतं. म्हणून प्रज्ञाचक्षु गुलाबरावांचे उदाहरण वेळासाठीच द्यायचं की त्यांना ते बरोबर कळलं. आपण विचार करत बसलो असतो की अरे एवढी भोवताली माणसं होती, पण कुणाला ह्याचा असा अंदाज पण आला नाही किंवा मनात पण आलं नाही, आणि त्यांच्या मात्र मनात आलं. म्हणजे प्राकृत डोळ्यांना किंवा या स्थूल डोळ्यांना या अशा गोष्टी दिसत नाहीत. आता ही दिसण्याची नाहीच आहे ना गोष्ट, ही जाणवण्याची गोष्ट आहे. ही दिसण्याची गोष्ट असती तर कदाचित म्हटलं असतं, परंतु ही जाणवण्याची गोष्ट आहे, म्हणून त्याला दिसतं नाही. म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायच्या. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे शब्द जे वापरले होते, त्याच्यामध्ये तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला क्षेत्राबद्दल म्हणजे शेताबद्दल सगळं ज्ञान असतं. कोणतं पीक काढायचं आहे, किती दिवस लागतील, कोणतं खत घालायला पाहिजे, किती पाणी घालायला पाहिजे, किती नांगरणी करायला पाहिजे, किती तण आले तर काढून टाकले पाहिजेत, तण येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे, असे जे शेतकरी म्हणून त्याचे जे सगळे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची जाण त्याला असते. त्याप्रमाणे तो सगळं कार्य करतो. समर्थ आपल्याला सांगा की त्यापेक्षा आणखीन एक गोष्ट आहे की ही माता, भूमाता ज्याच्यातून मी हे शेत काढणार आहे, ती माझी आई आहे आणि ती अत्यंत पवित्र आहे. अशी जाणीव ज्या शेतकऱ्याला असते त्याला ती प्रज्ञाचक्षु आहेत असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे मोली काम करणारी मंडळी असं ना, आता कापडीची लावणीची वेळ झाली की ज्याचं शेत आहे त्याला काही सगळी लावणी करता येत नाही, मग तो काय करतो, पगारी मजूर बोलावतो आणि त्यांच्याकडून काम करून घेतो. पण त्यांच्यावर एक लक्ष ठेवायला माणूस ठेवायला लागतो, कारण हे काम चुकारपणा करतील, दिलेल्या वेळामध्ये सगळं शेत लावलं जाईलच असं होणार नाही, नीट लावलं असं पण होणार नाही. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, तो क्षेत्र जाणणारा क्षेत्रज्ञ बरोबर आहे, पण त्याच्यात अजून एक पाहिजे की हे जे शेत आहे ती माझी माता आहे. मग ते जे काही त्याच्याबद्दलचं प्रेम येईल, त्या प्रेमाने काम करणारा जो शेतकरी आहे त्याला प्रज्ञाचक्षु आहे. असं प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याला एवढं पवित्र का वाटतं. आणि ही गोष्ट साध्या डोळ्याने दिसणारी नाही, ही जाणवण्याची गोष्ट आहे. डोळे नसले तरी देखील हे जाणवेल, म्हणून त्याला प्रज्ञाचक्षु असं म्हटलं. त्या क्षेत्राबद्दलची पण बरीच माहिती ते देतात. शरीराला शेत म्हटलं की तेच शेताचं उदाहरण आपण आपल्याला लावू शकतो. आणखीन एक व्याख्या उपनिषदात केली आहे, क्षत्रात त्रायते इति क्षेत्रम. म्हणजे काय, तर क्षय किंवा क्षत म्हणजे नाश पावणारं. तर असं आपल्या या ज्या काही प्रापंचिक सांसारिक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. म्हणजे हा प्रपंचातला त्रास कुणाला नको असतो, पण त्यासाठी असं आहे की तो जो आपला मानव देह आहे त्या मानव देहाला सत्कार्याला लावावं लागतं. म्हणजे एखादा महात्मा आहे, एखादा समाजकार्य करणारा आहे, देशकार्य करणारा आहे, त्याला आपण म्हणू की त्याच्याजवळ दैवी संपत्ती, दैवी गुण आहेत आणि त्या दैवी गुणांचा वापर करून तो फक्त आपल्या प्रपंचाचा न विचार करता तो सगळ्यांचा विचार करतो आणि मग त्याला दैवी गुण त्याच्याजवळ आहेत असं आपण म्हणतो. आणि मग त्याचं जे क्षत आहे, म्हणजे क्षत म्हणजे नाश, तर असा काही संसाराचा नाश करून करायचा असं नाही आहे, पण तो त्या संसाराच्या ह्याच्यात अडकत नाही, तो बाकीचा विचार करतो. म्हणून त्यांनी शरीराला किंवा शेताला जे शब्द म्हटला आहे त्याच्यात की क्षत्रात त्रायते ते क्षेत्र म्हटलं आहे की या त्रासापासून जो स्वतःला बाजूला काढून घेऊ शकतो तो पण क्षेत्रज्ञ असा आहे.
दुसरी व्याख्या केली क्षरणात क्षेत्रम. थोडी काय आहे, आपल्याकडे गीतासागर नावाचं शंकर अभ्यंकरांनी फार मोठं काम करून ठेवलं आहे. त्या पुस्तकामध्ये अशा एखाद्या गोष्टीसाठी निरनिराळ्या उपनिषदांमध्ये वगैरे काय काय दिलेली माहिती आहे ती सगळी आपल्याला त्याच्यात बघायला मिळते. तर अशा व्याख्या निरनिराळ्या केल्या आहेत. दिसायला काय तर गीतेतल्या 13व्या अध्यायातलं क्षेत्रज्ञच, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्या व्याख्या कशा, तर दुसरी व्याख्या केली क्षरणात क्षेत्रम. म्हणजे काय तर दिव्याची ज्योत जशी असते त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे ती दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला तिचं हे कमी कमी होत जातं. म्हणजे आतमध्ये घातलेलं तेल आणि तूप जे आहे ते कमी कमी होत एक क्षण असा आहे तो किती नाहीशी होते. तसं आपला शरीर जे आहे त्या शरीराचा प्रतिक्षणी नाश होत असतो. आपण करू दे वाढदिवस साजरे, परंतु होत असतं काय तर आपल्या शरीराचा नाश होत असतो. त्यामुळे त्यांनी क्षरणात क्षेत्र म्हटलं की ज्या देहाला क्षेत्र असं म्हटलं त्या क्षेत्राचं काय आहे तर तो धीराधीराने धीरे धीरे काय होतं तर ते कमी कमी होत जातं. आणखीन एका पद्धतीने त्यांनी विचार केला की रागद्वेष इत्यादी जे काही दोष आपल्यामध्ये असतात, आसक्तीसारखा अहंकारासारखा दोष आपल्यामध्ये असतो, त्यांनीसुद्धा आपल्या क्षेत्राचा म्हणजे या शरीराचा नाश होत राहतो, कमी 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 होत जातं. यालाही त्यांनी क्षेत्र असं म्हटलं. म्हणजे शेतात बी टाकलं की ते उगवणारच, त्याप्रमाणे आहे. कर्मानुसार जे काही आपण करत राहू त्याप्रमाणे होणारच आहे. शुभ अशुभ जे काही व्हायचं आहे ते. पण या शरीराला क्षेत्र म्हणायचं. त्या क्षेत्राच्या बाबतीत पण असं आहे ना की आता सुद्धा बघा आपल्याला किती व्हॉट्सॲपवरती आलं की आंब्याच्या दिवसामध्ये सगळ्या कोळी साठवून ठेवा आणि मग काही नाही टाकायचं प्रवासामध्ये, येतील ते येतील. 100, 200, 500 टाकल्या 5-10च उगवतील, पण तेवढ्या तर 5-10 उगवतील अशा पद्धतीने. त्यामुळे बी टाकलं की ते रुजणार. तसं आपण जी कर्म करतो ती रुजणार. त्यातली चांगली कर्म आहेत ती रुजावीत असा प्रयत्न करायचा. म्हणून त्यांनी शरीराला असं म्हटलं की ते जरी शरीर नाशिवंत असलं तरीसुद्धा त्याच्याकडून काय काय करून घेता येईल. अशा नाशिवंत असणाऱ्या क्षेत्रातसुद्धा म्हणजे या देहातसुद्धा तो अविनाशी असणारा क्षेत्रज्ञ बसलेला आहे, चैतन्य आत्मतत्व बसलेला आहे. हे ज्याला जाणता येतं तो खरा ज्ञानवंत किंवा तो खरा ज्ञानचक्षू असणारा असं म्हणायला हवं. आता हे कसं व्हावं, लगेच प्रश्न आपल्याला असतो की आता हे कळलं आहे पण आम्हाला कसं जमावं. तर संतांच्या सांगण्याने जमेल असं संत आपल्याला सांगतात की संत संघाने संत साहित्याने हे आपल्याला जमेल. थोडं थोडं मनन केलं, चिंतन केलं, हळूहळू बुद्धीला पटायला लागेल. लगेच पटलं नाही तरीसुद्धा धीरे धीरे पटायला लागेल असं ते सांगतात. स्वरूपाचं चिंतन केलं, मी म्हणजे कोण ह्याचा विचार केला तर हळूहळू हळूहळू याचा निधिध्यास लागेल, हेच करावं असं वाटेल. आता होतं ना आपलं, आता आपल्याला नाटका सिनेमाला नाही जावं असं वाटत, आता आपल्याला कादंबऱ्यांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आता आपण दिवाळी अंक घेऊन वाचत नाही आहोत. आपोआप आपल्या गोडी त्याची कमी व्हायला लागते. आपोआपच असं होतं ते की मुद्दाम आपण केलं नाही. एक वेळ अशी होती की आपण अगदी अहमहमी केलं या सगळ्या गोष्टी ऐकत वाचत होतो, कारण त्याच्यात आपल्याला रुची होती, तेच आपल्याला खरं वाटत होतं. सिनेमातल्या नाटकातला तो जो कोणी नट आहे त्याच्याच चरित्राशी किंवा त्याच्याच त्या जीवनाशी आपण इतके गुंतले जायचो की त्याचं सुख म्हणजे जणू काही माझं सुख असं मला वाटायचं. इतकं सगळं होतं. पण आता दिवसेंदिवस असं नाही होत की आता याची गोडी लागली की आपल्याला लक्षात येतं की अरे हे सगळं जे आहे ना ते की खरं नाही आहे बरं का, ते सगळं आहे ना ते खोटं आहे बरं का असं आपल्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे होतं संतांच्या सांगण्याने सत्संगाने आपल्यामध्ये हा बदल होतो. खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कारे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. पुन्हा समर्थांचा लाडका शब्द आहे ना विवेक, त्याचा त्यांनी उल्लेख आपल्याला केला आहे. मानवी जीवनामध्ये या सगळ्याबरोबर विवेकाची अत्यंत गरज आहे. पुन्हा एकदा समर्थ हे सांगायला अगदी निस्संकोचपणानं पुन्हा पुन्हा सांगतात की विवेक असायला हवा. म्हणजे असं जर या वाक्याकडे आपण समर्थांच्या म्हणून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती समर्थांना झाली होती की हो, प्रत्यक्ष रामायणाने दर्शन दिलं होतं की हो. मग का बरं त्यांनी असं म्हटलं की या सगळ्यामागे सुद्धा अगदी विवेकाची गरज आहे. मग आपल्याला असं वाटतं की अरे हो यांनी पण असंच केलं की एवढं रामाचं प्रत्यक्ष दर्शन झालं आहे, एवढ्या 22 पिढ्या घरामध्ये रामाची उपासना चालली आहे, इतक्या लहान वयामध्ये त्यांनी एवढी मोठी साधना केली आहे, इतके कठोर साधनेसाठी त्या परिश्रम केले आहेत, सगळं मिळवलं आहे. मग विवेक कुठे? मग विवेक इथे की हे सगळं मिळवलं आहे तर माझ्या मोक्षमुक्तीसाठी नाही, हे मला समाजासाठी वापरायचं आहे, हा विवेक त्यांनी केला. म्हणून ते आपल्याला निस्संकोचपणे सांगतायत की हे सगळंच कळलं पाहिजे पण विवेकाने त्याचा वापर पण केला पाहिजे असं सांगतात. कुठेतरी अयोग्य पद्धतीनं या गोष्टीचा वापर केला तर काहीच पदरी पडणार नाही.
असा माणसाने विवेक करावा, प्रचिती घ्यावी. प्रचिती नसली म्हणजे अनुभव नसला तर मग त्याचा तो परमार्थ वाया जाईल, म्हणून अनुभवसुद्धा त्याचा घ्यावा असं ते सांगतात. एका अर्थाने आपल्याला याच्यामधले सिद्धांत पण त्यांनी सांगितले. म्हणजे संबंध जर दशकाचा आपण विचार केला 10 दशकांचा, तर या 10 दशकांमध्ये अनेक सिद्धांत समर्थांनी सांगितले. आणि आता मी मगाशी म्हटलं तसं की व्यवहार कसा करा ते पण आपल्याला सांगणार आहेत. त्या पिंड ब्रह्मांडाचा उपयोग आपण केलेला आहे. पण त्याच्याबरोबर 47 ते 54 या ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला ओळखायला सांगितलं. काय काय ओळखायला सांगितलं तर ह्या समासाचं नावच मुळी चलाचल आहे, म्हणून निश्चल काय चंचल काय हे तर ओळखायचंच आहे. त्याच्यात जोडलेलं आपण म्हणू शाश्वत काय, शाश्वत काय, मगाशी पाप पुण्य शब्द वापरला, सत्य काय असत्य काय, या सगळ्या गोष्टी समर्थ म्हणतात ओळखायच्या आणि जाणायच्या. त्या ओळखता आल्या आणि जाणल्या पण. ओळखता येतात व्यवहारात आपल्याला भोवताली आपण पाहिलं ना तर ओळखता येतं. कारण मी हातामध्ये बंगालच्या हिंदूंवरती झालेल्या अत्याचारांचे मोठे मोठे फलक घेऊन उभ्या होतं स्टेशनवर. खूप मंडळी उभ्या होते रांगात फलक घेऊन. असा संध्याकाळच्या वेळेला ठाणे स्टेशनमधून घरी जाणाऱ्यांचे अखंड प्रवाह चाललेला होता माणसांचा. सगळेजण बघत होते. सगळे ओळखता येत नाही आहे का, कळत नाही आहे का. पण क्वचित एखादा माणूस थांबत होता, सामील होत होता. क्वचितच कळत होतं, माहिती होतं, दिसत होतं. पण कळत असणं आणि ते जाणून म्हणजे मला असं वाटलं की असं सांगावं का की अहो तुम्ही एखाद गाडी चुकली तर 10-15 मिनटं घरी जायला उशीर होतोच ना, मग 10-15 मिनटं उभे राहा ना, असं सांगावं का. असं मला मोह पडत होता. आणि मी ओळखीचा चेहरा शोधत होते की कोणीतरी ओळखीची भेटली की तिला धरायची आणि उभी करायची इथे की अगं तुला कळतं आहे, तू पाहतेस, वाचतेस, दिसतायस. झाली एक 15-20 मिनटं घरी जायला उशीर होता. असं पुष्कळदा आपलं काहीतरी काम निघतं, गाडी चुकते आणि मग आपल्याला घरी जायला उशीर होतो. बरं आता काय हातात आपल्या मोबाईल सांगता येतं आपल्याला फोन करून एक 15-20 मिनटं येते. हां, पण लोक बघत होते, वाचत होते, पण जाणवत नव्हतं त्यांना. हे ते आपल्याला सांगताय. हे सगळं मी आपल्याला सांगतो आहे तर हे ओळखायचं, पाहायचं, पण जाणवलं पाहिजे. नाही तर दिसताय सगळ्यांना, रोज बातम्या वाचतायत, बातम्या ऐकतायत, वाचतायत, म्हणतायत की अगदी बघवत नाही आहे, मी अगदी TV बंद केला. पण तरीसुद्धा ही जाणीव आपल्यापुरती मर्यादित झाली. हे जेव्हा जाणवेल आणि हे पुन्हा घडू नये याच्यासाठी काहीतरी आपला प्रयत्न असेल तेव्हा ते जाणवलंच होईल. नाही तर समर्थ म्हणतात की लोक ओळखतात, लोक पाहतात, लोकांना कळतं, पण जाणवत नाही. अनुभवाशिवाय यातला आनंद नाही. नाही तर नुसतेच होतो आपापल्यापुरतं बघेल असं कसं चालेल. म्हणून ते सांगतात प्रचिती विण कोठेची नाही समाधानं, हे लक्षात घ्यावं. पुढल्या 55 ते 59 या ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला आपल्याला परमात्मा वस्तूचा अनुभव यावा यासाठी कशी अनुभूती किंवा प्रचिती महत्त्वाची आहे, तर ही ब्रह्माची अनुभूती कशी घ्यायची, चैतन्याची अनुभूती कशी घ्यायची याचा विचार करावा. शांत बसावं. अगदी ध्यानाचा अभ्यास आपला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण समजा नसला तरी नुसता शांतपणे आपल्या चैतन्याला ओळखावं. आभार मानावेत की अरे हो तू आहेस, जाग आली आहेस बाबा तू, असं म्हणावं ना त्याला की आहे म्हणजे झालं माझं काम सुरू नाही. तर झोपेत होते, चैतन्य होतं की नाही मला कुठे माहीत होतं, पण सकाळ झाली, जाग आली, येस सगळं छान आहे, मानावेत त्याचे आभार. 5 मिनटं स्वस्त बसावं आणि त्याला म्हणावं चैतन्य तू दिसत नाहीस पण आभार येतं तुझे, तू मला उठवलं, जाग आणली, आता पुन्हा सगळं जीवन सुरू झालं. अशा पद्धतीने 55 ते 59 येते म्हणतात की या परमात्मा वस्तूचा अनुभूती घ्यावी, प्रचिती घ्यावी की ते आपल्यामध्ये आहे. आपल्या जवळ जे असतं ना त्याची किंमतच नसते हो आपल्याला. तसं आहे की ते आत आहे, त्याची आपल्याला किंमतच नाही आहे, त्याच्यामुळे सगळं चाललं आहे, पण आपण त्याचेच आभार मानत नाही आहोत. त्याचं रोज आपण आभार मानावे. आणि पुढल्या 60 ते 68 या शेवटच्या ओव्यांमध्ये ही देहबुद्धी जी आहे ती जावी याच्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात अशी वरवरची उपाययोजना नका करू. चांगलं अगदी खोलपर्यंत जाऊन चांगलंच औषध योजना करा. अशी वरवरचं काही उपयोग नाही. वरवरचं उपयोग केले तर काही त्याला धक्का पण लागत नाही. जी काही देहबुद्धी आपली आहे त्या अशा वरवरच्या उपायाने होणार नाही. जमलं तर असं म्हटलं तर कधीच जमत नाही. त्यामुळे करायचंच आहे असं ठरवलं तरच होईल. मग कधी कधी आठवडा म्हणजे परवा जाता म्हणजे की बुधवार असला की बरं वाटलं, लगेचच शुक्रवार येणार असतो. पण शुक्रवारी असं वाटतं बरेच दिवस जात आहेत असं वाटलं पाहिजे.
असं वाटलं तर त्याची ओढ लागली असं होईल. म्हणून देहबुद्धी जायला हवी असली तर अशी वरवरची उपाययोजना नाही चालणार. आजपर्यंत ती उपाययोजना आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे वरवरच्या योजना असतात, क्षेत्राच्या ठिकाणी जायचं आणि काय तर तिरुपतीला जायचं, मुंडन करून यायचं, त्यांनी काय होणार आहे? ठीक आहे, आपली प्रथा आहे, लोक जात आहेत, सगळे करत आहेत. असं काही आता समर्थांच्या काळामध्ये तर अशा गोष्टी खूप होत्या की तेथे क्षेत्राच्या ठिकाणी जायचं आणि काहीतरी कष्ट, देहाला कष्ट द्यायचं आहे. आपण त्या नर्मदा परिक्रमेतल्या किती गोष्टी ऐकतो. आता ठीक आहे, परिक्रमा आहे, चालत करणं अगदी बरोबर आहे. ज्याला 4 महिने वेळ आहे, शरीराची त्याच्या चांगली क्षमता आहे, त्यांनी जरूर करावे. पण आपण नमस्कार घालत ती प्रदक्षिणा, अरे काय गरज आहे का? एकाच पायावर उभं राहून वाचन, हे जे काही शरीराला कष्ट देऊन करणं आहे ना, ह्या समर्थामध्ये याची काही गरज नाही आहे. खूप अशा त्या का अजून सुद्धा असतं, जिभेला चिमटे काय लावणं, डाक काय देणं, काही असं जे काही आहे, या गोष्टी समर्थांना मान्य नाही आहेत, अजिबात मान्य नाही आहेत. ते म्हणतात असं नाही चालणार. पण आपल्या बरोबरचं करायचं नाही. म्हणजे आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला जे चिंतन मनन निधिध्यास करायला हवा, विचार करायला हवा, विवेक करायला तो करावा. शरीराला कष्ट देऊन या आत्मज्ञानाची काही हे होणार नाही आहे. किंवा व्रत दानं उद्यापनं असलं करूनसुद्धा समर्थ म्हणतात काही होणार नाही आहे. समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे, सगळ्यांचीच आहे, नाना व्रते नाना दाने नाना योगे तीर्थाटने सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. हे काही करू नका, आत्मज्ञान ज्याला ओळखता आलं आहे त्याला ह्या गोष्टीची काही गरज नाही आहे असं सांगता येते या अर्थानेच. त्यामुळे जो आत्मज्ञानी आहे तो पुण्यवान आहे. देहबुद्धीचे जे काही दुष्ट परिणाम आहेत त्या देहबुद्धीत गुंतल्याचे ते आपले जातील. पण याची प्रचिती घ्यायला हवी, प्रचिती घेतल्याशिवाय होणार नाही. हा दुसरं ते हळूच आपल्याला सांगतात की याचा ना निश्चय जरा कायम असावा. म्हणजे समर्थांचं म्हणणं आहे ना की स्थल त्याग होता सवेची जाते, तर हे सगळं आपल्याला पटतं की हो, वाचतो तेव्हा पटतं, ऐकतो तेव्हा पटतो. पण ते म्हणाले ह्याचा निश्चय असावा. असं ग्रंथमध्येच सोडू नये किंवा आता कळलं आहे मला असं नाही होणार. तर ते कळायचं असेल तर शेवटच्या ओवीपर्यंत त्याचं चिंतन मनन करावं, रामरायाला अखेरपर्यंत प्रार्थना करावी. म्हणून मग ते आपल्या आगा ये प्रचितीचे लोक हो, तुम्हाला अनुभव घ्यायला सांगतोय मी, तर तुम्ही काय करा, प्रचित नसता अवघा क्रोध हो. प्रचिती आली नाही ना तर काहीच होणार नाही, शोक होईल, क्रोध होईल, असं घडेल. म्हणून रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. तर हे सगळं मला कळायला हवं असा मनाशी निश्चय करावा आणि त्या अनुभवापर्यंत स्वस्थ बसू नये असं ते आपल्याला सांगतात. एक 5 मिनिटामध्ये आपण 10व्या दशकाचं एक सिंहावलोकन जसं म्हणतो, या 10 दशकात आपण काय शिकलो असा जर आपल्याला कुणी आज मैत्रिणींनी प्रश्न विचारला की मी जाते वर्गाला आणि आज आमचा अर्धा ग्रंथ पूर्ण झाला हां, असं समजा तुम्ही घरामध्ये किंवा मैत्रिणीला म्हणाला आणि आपल्या मनाला विचारलं, मैत्रिणीचं राहू दे, आपल्या मनाला जरी विचारलं की या 10 दशकात मी काय शिकले, तर समर्थांनी आपल्याला एक यादी दिली आहे की या 10 दशकामध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं. सोपं सोपं सांगितलं आहे आणि असं वाटतं की ह्याच्यापेक्षा खूप काही शिकलो खरं म्हणजे आपण. पण इतकं खूप शिकलो असलो तरी त्यातलं निवडक काय घ्यायचं आहे त्याची एक यादी त्यांनी आपल्याला सांगितली. ते म्हणाले की लक्षात घ्यायचं, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. आठवत आहे 14 विद्या 64 कला यादी दिली समर्थांनी. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. तर आत्मज्ञान हे श्रेष्ठ दान आहे, ज्ञान आहे, हे आपण शिकलो. ही पहिली गोष्ट समर्थांनी सांगितली की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, कला असायला हवी, निरनिराळ्या विद्या असायला हव्यात, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. 14 विद्या 64 कला असल्या पाहिजेत, अगदी बरोबर आहे. पण आत्मज्ञानासारखं ज्ञान नाही. आत्मज्ञान हे श्रेष्ठ परम पवित्र ज्ञान आहे. ते आपण ह्या 10 दशकामध्ये हे वाक्य आपण शिकलो की सर्वात श्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान. आता आत्मज्ञान म्हणजे काय, तर सोपं समर्थाने सांगितलं की या आत्मज्ञानातच ते असं म्हणाले की आत्मज्ञान शब्द अवघड वाटतो का, देवदर्शन म्हणा की भगवंताचं दर्शन, की या भगवंताचं दर्शन माणसाला व्हायला हवं की ज्या देवदर्शनामुळे आपल्याला समाधान वाटतं, छान वाटतं, बरं वाटतं. असं जे पण म्हणतो ते छान वाटणं प्रत्येकाला जाणवण्याची गोष्ट आहे. ते छान वाटलं की अगदी घरात बसूनच शिवथर घडीत बसल्याचा आनंद मिळाला, छान वाटलं. शिवथर घडीत गेल्यावर आनंद वाटला तरी छान वाटलं, असं दोन्ही असतं. तर हे जे की आहे ते आपल्याला असं पद्धत 10 दशकात शिकलं की जिथे जसं आहे तसं आपल्याला समाधान मिळवता आलं पाहिजे असं समर्थ सांगितलं. की आत्मज्ञान म्हणजे काय, तर भगवंताचं दर्शन. आणि हे भगवंताचं दर्शन आपल्याला या इथेच जिथे आहोत तिथेच आपल्याला ते मिळालं पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की भौतिक ज्ञान घेणारं
आपलं जे आहे म्हणजे वस्तूचं जे ज्ञान आहे, सभोवताली दिसणाऱ्या वस्तूंचं ज्ञान जे आपल्याला मिळतं, तर त्या वस्तूंचं ज्ञान वेगळेपणानं आपण घेतोच. कुठल्याही याचा उपयोग काय असं जर विचारलं तर आपल्याला सांगता येतं, कुठल्याही वस्तूचं उपयोजन सांगता येतं. पण आत्मज्ञानामध्ये आत्मवस्तूची जी ही जाणीव आहे ती आपल्याला देवदर्शनानं व्हायला पाहिजे. म्हणजे देवदर्शनानं आत्मज्ञानाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आता आधी आत्मज्ञान का आधी देवदर्शन असा प्रश्न आपल्याला पडेल, तर नाही. भक्तीच्या मार्गाने ज्ञान मिळवता आलं पाहिजे. ज्ञान श्रेष्ठ आहे, पण मार्ग जर पत्करला तर आपण जसं गीतेमध्ये आपल्याला भगवंत सांगतो की मला ज्ञानी भक्त प्रिय आहे. आहेत अनेक प्रकारचे भक्त, आर्त आहे, अभ्यासार्थी आहे, कामना ठेवून भक्ती करणार आहे, सगळं मान्य आहे. आणि हे सगळे भक्त मला आवडतात असं भगवंतांनी सांगितलं. पण ज्ञानी भक्त मला जास्त आवडतो. तसं इथे पण ते सांगतात की भक्तीच्या मार्गाने आपोआपच ज्ञानप्राप्ती होणार आहे. त्यामुळे तो जो देवदर्शनाच्या मार्गाने आत्मज्ञानाची प्राप्ती आहे ते मला अधिक मान्य आहे. ते पण आपण या दशकामध्ये शिकलो. दुसरं आपण असं म्हटलं की प्रपंचाचं प्रेम तर आपल्याला आहेच, ते काही सुटणं शक्य नाही आहे, आपल्याला मान्य आहे. पण प्रपंचाच्या प्रेम सुटण्याची म्हटलं तर आवश्यकता पण नाही आहे. प्रपंचाचं प्रेम ठेवूनसुद्धा आपल्याला आत्मज्ञानाची प्रचिती किंवा आत्मज्ञान जवळ करता येतं. असं पण समर्थाने आपल्याला सांगितलं की प्रपंच पण करा, पण प्रपंच करा आणि परमार्थ पण करा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आपल्याला जरा समर्थ जवळचे वाटतात की प्रपंच सोडा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. प्रपंच कितीही केला तरी अपूर्णच असतो, ही गोष्ट खरी आहे. प्रपंच कितीही करा तो काही सुखमय असतो असं नाही, ही गोष्ट खरी आहे. पण हे जरी पटलं आपल्याला तरीसुद्धा ते प्रपंच करता करता आपण देवशोधन करू. म्हणून ते आपल्याला सांगतात की प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. या अर्थाने त्यांनी आपल्याला सांगितलं की आणि म्हणून हाही मुद्दा आपण 10 दशकामध्ये शिकलो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा शिकलो की देव शोधायला जाण्याची आवश्यकता नाही, तो स्वतःमध्ये आहे. समर्थाने आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये देव आहे, फक्त त्यासाठी आपल्यातल्या मीला थोडं बदलावं लागेल. एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत ना. मग आपल्यामध्ये जर देव असायला हवा तर त्यातला जो मी आहे तो काढायला हवा, म्हणजे मग देव राहील. पण आपल्यामध्ये तो मी भरलेला आहे ना, त्यामुळे देव म्हणतो मला जागाच नाही आहे. मी जर राहायला हवं असेल तर ते मी बाहेर काढ, म्हणजे मला जागा होईल. तसं आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की तो जो मी आहे त्या मीला बदलावं लागेल, म्हणजे अहमला बदलावं लागेल. तो बदलला तर आपल्याजवळच भगवंत आहे. सद्विद्या म्हणा, सद्गुण म्हणा, उत्तम गुण म्हणा, ते उत्तम गुण म्हणजेच भगवंत, तो सगळा आपल्याजवळ आहे. अहंकार बाजूला गेला तर, अहंकार असल्यामुळे सगळे सद्गुण फिके पडतात. अहंकार गेला तर सगळ्या गुणांना किंमत येते. त्याचा अभ्यास आपल्याला तरी करायला या दशकात सांगितलं. आणखी एक मुद्दा सांगितला की आपलं जगणं जे आहे ते देवासाठी, सद्गुरूसाठी, मी थोडंसं त्याच्यात वाढवते की देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी असायला हवं. की मी का जगावं असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे उत्तर देता आलं पाहिजे की आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी, कदाचित आधीच्या जन्मातल्या वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याला जन्म आला आहे, तर वासना पूर्ण झाल्या असं समजूया, नवीन वासना निर्माण करायच्या नाही. तर मग काय करायचं, तर आपलं जगणं देवासाठी असावं, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी असावं असा प्रयत्न हवा. समर्थाने तसं केलं आपोआपच आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जाता येतं. स्वतःच्या उदाहरणानेच त्यांनी ही गोष्ट आपल्याला दाखवलेली आहे. दुसरं ते सांगतात 10 दशकामध्ये आणखी एक मुद्दा ते सांगितला की आत्मज्ञाना म्हणजे माणसाच्या अंतर्यामी जो एक खरा मी आहे ना, आता त्याला आपण कळलं आत्मा, ब्रह्म, चैतन्य काहीतरी म्हणतो, पण तसाच एक खोटा मी पण असतो. एक खरा मी असतो आणि एक खोटा मी पण असतो. हा खोटा मी असतो तो जरा उद्योगी असतो, त्यामुळे त्या खोट्या मीला सारखं सापात ठेवायला लागतं. म्हणजे खोटा मी आळशी असतो, खोटा मी उद्योगी असतो, म्हणजे काय तर तो आळशी असतो. आपल्याला या सगळ्यापासून दूर लोटत असतो. मी गमतीनं नेहमीच उदाहरण देते की सकाळी सकाळी आपल्याला ह्या खोट्या मीचा रोज रोज अनुभव येतो. गजर असा बंद करतो 5 मिनिटांनी, आणि त्या 5 मिनिटाचं काय होतं आहे आपल्याला सगळ्याला अनुभव असतो आपला. तसा तो आहे. तर आतला जो खोटा मी आहे ना, तो उद्योगी का आहे, तो आळशी का आहे, तर तो आपल्याला या सगळ्यापासून दूर नेतो. त्यावेळेला आपल्यातला देव जागा झाला आणि त्यातला मी बाजूला करता आला तर आपणच आपल्याला चाबूक मारून उठवतो की काय रे, की 5 मिनिटं पहिले उठ असं म्हटलं की मग तो आतला देव जागा झाला असा त्याचा अर्थ होतो. ही पण गोष्ट समर्थाने आपल्याला सांगितलं. आळसाला दूर लोटायचं म्हणजे काय, तर हे आहे
की तो आहेच तयार, तो करतोच, आपल्याला बनवतोच आयुष्य. म्हणून समर्थांनी आपल्याला या दशकामध्ये ही गोष्ट सांगितली. दुसरं ते म्हणाले की सत्पुरुषाकडून किंवा संतांकडून हे सगळं श्रवण करावं. पुस्तकं वाचून हे सगळं येणार नाही का, तर येईल, मर्यादेपर्यंत येईल. पण आपण जे वाचलं आहे त्याचा अर्थ कळायला हवा असेल तर एकमेवाद्वितीय असणारं हे आत्मज्ञान किंवा हे ब्रह्मज्ञान कोणाच्या तरी कडून ऐकावं, म्हणजे ते आपल्याला अधिक कळतं. म्हणून ते सांगतात की ही सगळी पंचमहाभूतं, त्रिगुण, सृष्टी, दृश्य, अदृश्य, जाणीव, या सगळ्या गोष्टी वाचून पण येतील, येणार नाही तसं नाही, पण ते आपण सत्पुरुषाकडून कळवून घ्यावं. आणखीन एक विषय पिंडी ते ब्रह्मांडी सांगितला. एकच एक मूळ जाणीव काम करते, त्याला जगज्योती असं म्हटलं. सगळं कर्तृत्व तिचंच असतं, हे पण आपल्याला ह्या 10 दशकांमध्ये शिकून झालेलं आहे. आपलं काय होतं, अज्ञानामुळे आपण हे सगळं विसरतो. कळतं आपल्याला, नाही अशातला भाग नाही, पण या जगज्योतीला आपण विसरतो पटकन. आपल्याला लगेच आठवण कशाची होते, मी देह असल्याची आठवण होते. अगदी पुस्तक बंद केलं किंवा प्रवचन संपलं की लगेच पहिली जाणीव आपल्याला काय होते, मी देह आहे. लगेच उठताना झाली देहाची जाणीव, कारण आपण ते विसरूच शकत नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की खरं काय तर देहाला विसरणं म्हणजे काय, स्वाभाविक आहे त्याला की चूक आहे, अशातला काही भाग नाही. पण अज्ञान आपलं काय असतं तर आपल्याला देहाला आपण विसरूच शकत नाही. त्या देहाला विसरणं किंवा हे जरा अति झालं की बरोबर आहे, सगळ्यांची वयं आपली लक्षात घेत आहे असं होणं स्वाभाविक आहे की म्हणूनच आपण वरती बसणं पसंत करतो, खाली बसणं आणि उठणं हे त्रासदायक असतं आपल्याला. आमचे देशमुख काका म्हणायचे, बसणं एक म्हणाले पराक्रम आणि उठणं एक म्हणे उपक्रम, असं म्हणे झालेलं आहे की फार त्रास होतो उठायचं आणि बसायचं. तर स्वाभाविक आहे, पण तो देह आहे आणि या देहाकडून मला आणखीन पण काही खूप गोष्टी करून घ्यायच्या आहेत. मीच करता मीच भोगता असं काही मला देहाबद्दल म्हणायचं नाही आहे. जन्म मरण जे आहे ते या देहाला आहे, अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचा. म्हणजे त्या देहाबद्दलचं जे प्रेम आहे ते झालं जरी काही कष्ट तरी आपण त्या कष्टाकडे दुर्लक्ष करू शकू, अशासाठी म्हणून ते देहाबद्दलचा विचार करायचा. दुसरा अहंकाराचा विचार पण 10 दशकामध्ये अनेकदा आला की अहंकारानं का होतं, जीव म्हणजे आपल्याजवळ असणारं जे सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे ना ते अहंकारामुळे कमी होतं. अहंकार असल्यामुळे वाणीचं सामर्थ्य आहे, बुद्धीचं सामर्थ्य आहे, विविध प्रकारचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे, पण त्या सामर्थ्याला अहंकार जर आला तर ते सामर्थ्य कमी पडतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की म्हणजे आपण ना ते सामर्थ्य सगळं असं दिनवाणं होऊन जातं. आता हा तर आपल्याला अनुभव आहे, एखाद्याचं कर्तृत्व आपल्याला माहीत असतं की आपण म्हणतो की नाही खूप छान काम करेल, पण जरा त्यांना आभार माना, स्टेजवर बोलावून त्याला काहीतरी द्या बरं का, म्हणजे मग ते छान काम करतील, असं आपण एखाद्याबद्दल बोलतो. याचं मागे तेच असतं की सामर्थ्य आहे, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे, पण त्यांच्या त्या सामर्थ्याचं खरा आपल्याला उपयोग व्हायला हवा असला तर त्यांचा अहमने दुखवून चालणार. हे आपल्याकडली प्रतिक्रिया. आपण आपला विचार करताना हा अहम येणार नाही असा विचार करावा असं ते आपल्याला सांगतात. संतांचं सांगणं असं आहे. असं ह्या एकंदर 10 दशकांमध्ये आपला विषय झाला आहे. आणि आता मगाशी म्हटलं तसं की प्रत्यक्ष आपल्याला आता प्रॅक्टिकल करायचं आहे, ते 11व्या दशकापासून पुढे आपण करणार आहोत. सुरुवात आपण इथून करून जाऊ आणि मग आभासी पद्धतीनं आपण वर्ग चालू ठेवणारच आहोत. त्यामुळे तव स्मरण संतत स्फुरणदाय्या माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य कर्णी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समह्या मुची तनु हि देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.